कोल्हापुरातल्या शासकीय विश्रामगृहाजवळ भीषण अपघात झालाय। 4 चाकी वाहनानं पोलिसाच्या दुचाकीला धडक दिली आहे आणि या अपघातात पोलीस कर्मचारी वासिम इसाक मुल्ला गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। मुख्य म्हणजे या घटनेनंतर अपघात स्थळावरून 4 चाकी चालकानं पळ काढलेला आहे। या अपघातात आणखी एक जण गंभीर जखमी आहे। पोलीस आता या सगळ्या प्रकरणाचा आणि विशेषतः या चालकाचा शोध घेत आहेत। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया। शेखर, नेमका अपघात कसा झाला कळू शकलाय का आणि जखमी आहे त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रकृतीचे काय अपडेट्स? काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृह परिसरामध्ये हा अपघात झालेला आहे। आपण जर ही दृश्य बघितली तर भरधाव कार जी आहे ती बावड्यावरून खर तर धैर्यप्रसाद हॉल परिसराकडे येत होती। येत असताना समोरून आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्याच बाईकला खर तर ही कारनं जोरदार धडक दिलेली आहे। यामध्ये पोलीस कर्मचारी गंभीर असे जखमी देखील झालेले आहेत। आपण जर बघितले तर गाडीला मागून खर तर त्यांना धडक जी या ठिकाणी दिलेली पाहायला मिळते। त्यामुळे पोलीस कर्मचारी फरफटत जवळपास 50 ते 60 फूट पुढे गेले होते। या गाडीमध्ये खर तर 4 चाकी गाडी जी आहे ती डिवायडरला धडकल्यामुळे 4 चाकी गाडी देखील जवळपास 2 ते 3 पलटी खाऊन रोडच्या बाजूला जाऊन पडलेली पाहायला मिळते। गंभीर घटना जी ती सायंकाळच्या रात्रीच्या वेळी या ठिकाणी घडलेली। त्यामुळे नक्कीच या घटनास्थळावरून ड्रायव्हरनं पलायन केलं, मात्र काही वेळानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात देखील घेतलेलं आहे। मात्र या घटनेमध्ये कोणाची जीवितहानी झालेली नाही, ही मात्र सुदैवाची घटना म्हणावी लागेल। मात्र यामध्ये 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत। जी शेखर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। Thank you.